डॉक्टर साहेब, मगाशी बोलता बोलता तुम्ही उल्लेख केलात की जिथे जिथे मराठीचा कार्यक्रम होतो, मराठीचा उत्सव जिथे जिथे असतो, नोकरी सांभाळून तिथे तुम्ही जायचा प्रयत्न करता. आम्हाला खूप आनंद झाला की आमच्यातला एक माणूस बाहेर बाहेर गावी म्हणजे मी त्या अनुषंगाने बाहेर गावी म्हणतोय, मराठीचा प्रसार करतोय. तर जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये जाता, तेव्हा तिथल्या लोकांना जेव्हा कळतं की तुम्ही बनारस हिंदू विश्वविद्यालयात मराठी प्राध्यापक म्हणून काम करताय, मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करताय, तेव्हा लोक काय रिॲक्ट करतात या गोष्टींवरती? लोक आनंदीच होतात, कारण प्रत्येक मराठी माणसाला मनापासून वाटतं की ही आपली मातृभाषा आहे, हिचा जितक्या शक्य तितका प्रसार व्हायला पाहिजे. बरोबर. अगदी या भाषिक सीमा ज्या आहेत ना, ते अगदी अलीकडे आपण घालून घेतलेले आहेत स्वतःला. आपणच घालून घेतलेले आहेत. कारण स्वातंत्र्यानंतर जेव्हा भाषावार प्रांत रचना झाली, त्यानंतर आपण महाराष्ट्र म्हणजे एवढा मराठी मुलूक असं स्वतःला घोषित करून घेतलेलं आहे. असं काही नाहीये ना, कारण आपण पेशवे काळात जर बघितलं तर अर्ध्या भारतावर तर मराठी भाषिकांचं राज्य आहे. आणि मग हे मराठी भाषिक जिथं जिथं विखुरलेले आहेत, तिथं सगळीकडे मराठी बोलली जाते, जोपासली जाते. इंदोरला लोक मराठी बोलतायत, ग्वाल्हेरला लोक मराठी बोलतायत, बडोद्यात मराठी आहे. आमच्या काशीमध्ये घाटावर राहणारे जे लोक आहेत ते आजही मराठी बोलतायत. आणि मी खास करून त्यांचं अभिनंदन याकरता करेन की इतक्या पिढ्या झाल्या तरी त्यांच्या घरातली बोलण्याची भाषा जी आहे ती मराठी आहे. म्हणजे ती आजही प्रमाण मराठी आहे. भलेही त्याच्यामध्ये काही बदल झाले असतील, पण त्यांच्या घरामध्ये ते परस्परांशी जेव्हा बोलत असतात तेव्हा हिंदीमध्ये बोलत नाहीत, ते मराठीमध्ये बोलतायत. आणि हेच आपल्या मराठी भाषेचं यश आहे ना. खरंय खरंय खरंय, की जी पिढ्यानपिढ्या पाजरत राहते पुढे. येस, एवढ्या दूर राहून पण ती अजून लुप्त झालेली नाहीये. अगदी बरोबर. आता आपण मगाशी जेव्हा ऑफ कॅमेरा बोलत होतो तेव्हा तुम्ही एक कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला, काय त्याच्याविषयी जरा आम्हाला सांगा ना. खरं म्हणजे बनारसमध्ये काशी महाराष्ट्र समिती म्हणून एक संस्था आहे. काशी महाराष्ट्र समिती, की जी तिथल्या मराठी लोकांची, तिथल्या पिढ्यानपिढ्या राहणारे जे मराठी लोक आहेत, जे घाटावर राहतात, तर त्यांच्यामध्ये मराठी भाषेविषयीचे जे कार्यक्रम आहेत, म्हणजे अगदी अभंगवाणी असेल किंवा आषाढी एकादशी किंवा गणेशोत्सव किंवा शिवजयंती साजरी करणे, तर हे उत्सव साजरे करणे. अगदी बनारस हिंदू विश्वविद्यालयामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे की जो 1950 साली आपल्याच मराठी लोकांनी बांधलेला आहे आणि तिथे दरवर्षी शिवजयंती साजरी होते. बरोबर. तर बृहन महाराष्ट्र मंडळाचं एक अधिवेशन झालं होतं 2024 साली फेब्रुवारीच्या. तर तेव्हा एक संकल्पना अशी पुढे आली की काशीशी संबंधित जे मराठी लोक आहेत किंवा मराठी संस्कृती तिथे कशी रुजलेली आहे, किंवा काशीचे जे घाट आहेत, बहुतांश घाट, ते मराठी लोकांनीच बांधलेले आहेत. बरोबर. तर असा काही आढावा घेता येईल का? आणि मग त्या अनुषंगाने आम्ही तो आढावा घेतला की संत एकनाथ आणि काशी यांचा काय ऋणानुबंध आहे, किंवा तिथले घाट आहेत, किंवा अगदी बनारस हिंदू विश्वविद्यालयामध्ये मराठी विभाग केव्हापासून चालू आहे. अगदी 1930 पासून तिथे मराठी शिकवली जाते, इतक्या खूप जुन्या काळापासून. आणि मग 80च्या नंतर वगैरे स्वतंत्रपणे मराठी विभाग देखील झाला. असे जे काही कंगोरे आहेत ते तपासण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि एक संपादित पुस्तिका तयार केली की काशीतील मराठी वैभव नावाची.